हाय गाईज, आज मी तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल नेमकं आज आपण कुठे गेलेलो ते. तर अचानकमध्ये हा ब्लॉग बनवायचे हे आलं, कारण की मी आज ब्लॉग बनवणार नव्हतो. पण काय झालं, 4:30 वाजता मला एक फोन आला. कुठून आला तर रतन मोटर्समधून, की जी गाडीचं तुम्ही इन्क्वायरी करताय किंवा तुम्ही चेकिंग करताय, तुम्ही ऑनलाईन वगैरे इन्क्वायरीचं, मला एक उत्सुकता लागलेली त्या गाडीबद्दल की TVS एवढी मोठी प्लॅटफॉर्मवर फर्स्ट टाईम ऑफ रोडिंग बाईक लॉन्च करते, तर कशी असेल ती बघायची मला खूप इच्छा झाली. त्यामुळे मी त्याची इन्क्वायरी टाकून ठेवलेली ऑनलाईन की गाडी जेव्हा येईल तेव्हा मला सांगा म्हणून. तर त्या लोकांनी मला सांगितलं, पण कधी की 4:30 वाजता, की गाडीचं 5 वाजता इनॉग्रेशन आहे, तर तुम्हाला यायला जमेल का. आणि योगायोग बघा, आज मला सुट्टी आहे सॅटर्डेची. सो मी लगेच गेलो, पण लगेच जाईपर्यंत मला 5-10 झाले, त्यामुळे थोडा वेळ झालेला. पण त्यामुळे आधीचं वगैरे शूट काय करता आलं नाही. तर गेल्या मी तिथे इनॉग्रेशन चालू होतं आणि त्याच्यात केक कटिंग वगैरे तेवढं चालू केलेलं त्या लोकांनी. सो मी तेवढंच रेकॉर्ड करू शकलो आणि नंतर थोडेफार काही गोष्टी मी ज्या रेकॉर्ड केल्या. बाईक राईड, टेस्ट राईड पण घेतली मी त्याची. पण टेस्ट राईड घेताना मी दुसरा हेल्मेट घेऊन गेलेलो, साधावाला, जो लोकलमध्ये आपण वगैरे यूज करतो घरी वगैरे, असा हाफवाला, तो घेऊन गेलो. त्यामुळे मी बाईक राईड करताना तो त्याला हेल्मेटला कॅमेरा माउंट नाही करू शकलो. सो मी फक्त टेस्ट राईड घेतली त्या गोष्टीची आणि निघालो. सो आपण बाईक तर सांगतो मी पुढे तुम्हाला कशी बाईक आहे. हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? ब्लॉग कसे आवडत आहेत ना, आणि तुम्ही जे माझ्या ब्लॉग्सवर भरभरून प्रेम देत आहेत तर मला खूप मस्त वाटतं, वेगळीच फिलिंग देत आहे. सो आज आहे 2026मधला दुसरा शनिवार, म्हणजे 10 जानेवारी. सो आज आहे सुट्टी. सो आता मला जस्ट एक फोन आला, आता 4:45 झाले आणि एक 5 मिनटापूर्वी फोन आला की आपल्याला तू येतो आहेस का म्हणून. तर मी बोललो कुठे, तर बोलतात की ते चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन तिथे कुठे आहे ते. तर चला भेटूया तिथे जाऊन डायरेक्ट. मी काय आता सेटअप लावत. एक मिनिट. आपण आलेलो TVSच्या RTX 300च्या इनॉग्रेशनमध्ये, पनवेल रतन मोटर्समध्ये. सो आता त्यांनी केक कटिंग केला, जे सिनियर्स आहेत त्यांचे सगळे. तर आता आपण गाडी पुढे जाऊन बघूया. ही सगळी TVSची गँग आहे, पूर्ण TVSच्या मोटर्सचे, रतन मोटर्सचे. 2025मध्ये जे RTX 300चं नवीन इंजिनचं म्हणजे हे झालेलं आहे, ते मोस्ट अवेटेड बाईक आज पनवेलमध्ये लॉन्च होते. ही RTX 300, हे टॉप मॉडेल्स आहेत दोन्ही पण. त्याचे आपण स्पेसिफिकेशन्स वगैरे जाणून घेऊया आणि हे बघूया. तर तो सांगतो सो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात तर कॉर्नरिंग ABS क्रूज कंट्रोल येते, बट तुम्हाला क्रूज कंट्रोल आहे तुम्हाला, क्विक शिफ्टर आहे, 4 रायडिंग मोड्स आहेत, रेन, अर्बन, रॅली आणि टूर असे 4 रायडिंग मोड्स आहेत. डायनॅमिक हेडलॅम्प भेटते, 135 सीट हाईट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला टॉप रॅक येते, वायझर येतं, त्याच्यामुळे विंडलाच खूप कमी पडतं. ओके, मॅप मिररिंग इन्क्लुडिंग आहे त्याच्यामध्ये आणि मायलेज वगैरे पण 30पर्यंत तुम्हाला 30-35पर्यंत ॲव्हरेज भेटतो. 300 cc असेल. ओके, प्लस पुढे पाठी 17 इंचचे टायर्स आहेत, ट्यूबलेस आहेत दोन्ही पण, पुढे पाठी दोन्ही ट्यूबलेस आहेत. ओके, ह्याच्यावरती येतो BTO, बिल्ड टू ऑर्डर व्हेरियंट.
विच इज ऑन रोड इन 2,81,000. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फीचर म्हणजे कॉर्नरिंग ABS, कॉर्नरिंग क्रूज कंट्रोल, आणि त्याच्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल आहे पण तो सिस्टमॅटिक असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टेबल सस्पेन्शन भेटतो, ब्रास चेन येतात, ब्रास चेन येतात. सो मेंटेनन्सला नंतर तुम्हाला थोडा बेटर वेळ पडतो. प्लस तुम्हाला चार्जर पण येतो, BTO चार्जर पण येतो. हे एक्स्ट्रा फीचर आहे. बेसला नाही आहे, बेसला तुम्ही लावू शकता, आपल्याकडे भेटतो. हेच असं स्पेसिफिकेशन आहे, एक्स्ट्रा काही नाही. बाकी तुम्ही व्हिडिओ माझ्याकडे बुक करा, चांगल्या गोष्टी येतील. बस यूट्यूब चॅनल सो मी टेस्ट राईड वगैरे घेतली आणि बाईक एवढी मस्त आहे, क्लासिक वाटली मला, की एवढ्या कमी प्राईजमध्ये गाडीचे एवढे स्पेसिफिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये फीचर्स दिले आहेत. सो मला गाडी खूप आवडली. तर ज्याला कोणाला घ्यायची असेल तर त्याने नक्की जवळच्या TVS मोटर्समध्ये किंवा रतन मोटर्सच्या मी एम्प्लॉईजचा त्यांचा नंबर मी टाकून ठेवतो इथे. जर कोणाला काय घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, पण मला जे मनातून वाटलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की गाडी बघितली, मला खूप आवडली ती गाडी. सो ज्याला कोणाला घ्यायची असेल, इन्क्वायरी करायची असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही तिथून त्यांना कोऑर्डिनेट करा त्यांच्याशी आणि त्यांच्याशी बोलून घ्या काय ते. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन. आवडला असेल इथपर्यंत बघता आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा उद्या नवीन काहीतरी घेऊन. टाटा, बाय बाय.